बळीराजा सेनेकडून 13 ऑगस्टला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासंदर्भातील आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संदर्भात पत्र देण्यात आलं होतं। बळीराजा सेनेच्या आक्षेपानंतर अजित पवारांनी चाकरमानीऐवजी कोकणवासीय शब्द वापरण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते। या संदर्भात कॅबिनेट बैठकीमध्ये प्रस्ताव मान्य करून तात्काळ जीआर काढण्यात येणार असल्याची माहिती आहे। गणपतीसाठी मुंबईहून कोकणवासीय मोठ्या प्रमाणात कोकणात जात आहेत। कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची सध्या ठिकठिकाणी गर्दी पाहायला मिळते। दिवा रेल्वे स्थानकात कोकणवासियांनी 3 तास आधी येऊन रांगा लावल्यात। दिवा रेल्वे स्थानकावरून दिवा मडगाव सावंतवाडी एक्सप्रेसनं गावी जाण्यासाठी कोकणवासियांनी गर्दी केल्याचं दिसतंय। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। कोकणवासी आता आपापल्या गावी जाण्यासाठी निघालेले आहेत। मी सध्या आहे दिवा रेल्वे स्थानकावर। दिवा मडगाव सावंतवाडी ही जी एक्सप्रेस आहे, त्या एक्सप्रेस गाडीमध्ये जाणाऱ्या जे कोकण प्रवासी आहे त्यांची पूर्ण गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। काल रात्रीपासूनच या ठिकाणी संपूर्ण जे कोकणचे प्रवासी आहे, कोकणातले जाणारे, त्यांनी लाईन लावून या ठिकाणी आता ट्रेनमध्ये प्रवास करताय। आता काही वेळातच हे ट्रेन सुटणार आहे आणि संपूर्ण आपण जर दृश्य बघितले की पूर्ण ट्रेन पूर्ण भरलेली आहे, खच्चपणे पूर्ण भरलेली आहे। नेहमीच जे कोकणकर आहेत त्यांना या गर्दीचा सामना करावा लागतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय राजभरसह हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे, दिवा। गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या सगळ्या गाड्यांचं आरक्षण फुल झालंय। त्यामुळे ज्यांचं अद्याप बुकिंग झालेलं नाही त्यांच्यासाठी आता शिंदेंच्या शिवसेनेनं ठाण्यातून मोफत बसचं आयोजन केलंय। याचाच आढावा घेत कोकणवासीय प्रवाशांसोबत बातचीत केली हितेश पांचाळ यांनी। अवघ्या 2 दिवस राहिले तरी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रामध्ये आपल्याला पार पडताना पाहायला मिळणार आहे। आणि जे कोकणवासी आहे आता ठाण्याहून आपापल्या गावी आता निघालेले चित्र आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात जी बसेस आहे ते शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी सोडण्यात येत आहे। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, त्यांच्यासोबत बातचीत करणार। आपापल्या गावी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बसेसची, एसटीची, ट्रेन किंवा अशी विविध ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था करून देण्यात येते, जेणेकरून सर्व नागरिकांचा प्रवास सुखसोयीचा हो, अशीच गणेशाचरणी प्रार्थना असते साहेबांच्या। त्याच निमित्ताने साहेबांच्या माध्यमातून, साहेबांच्या माध्यमातून दरवर्षी अशीच बस सुविधा पुढेही चालत राहील अशी शिवसेनेतर्फे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय राजभरसह हितेश पांचाळ।